हे मस्त आजा कोणी बनवली शरद लवकर होय का मी म्हटलं कळिंगचे मालक दुकानदार होय का दुकानदार प्रशांत गावकर हे हो त्यांचं दुकान आहे. तुमच्या वस्ती आका असा म्हणजे भाविकांका की भाविकांसाठी फुकट फुकट नमस्कार मंडळी पुन्हा सगळ्यांचं स्वागत असा ह्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज असा महाशिवरात्र तर त्यानिमित्त मी आणि दुर्गेश दोघे पण मंदिरात जाऊ बाहेर पडलो. तर मंडळी सगळीकडे जी महादेवाची मंदिरं शंकराची मंदिरं त्या ठिकाणी सगळीकडे हे 2-3 दिवस कार्यक्रम चालू आहेत. आमच्या कुणकेश्वर किंवा मार्लेश्वर मंदिरात अशीच मंदिरं असत त्या ठिकाणी कार्यक्रम जोरदार चालू आहेत. अशाच आमच्या गावात पण श्रीदेव गांगेश्वराचं मंदिर आहे. त्या ठिकाणी श्री गांगेश्वराचं दर्शन घेण्यासाठी मी आणि बघा दुर्गेश दोघे आम्ही आता श्रीदेव गांगेश्वराचा दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी जातो. तर तुमका पण म्हटला गांगेश्वराचं दर्शन देऊया आणि थैसर कसो काय कार्यक्रम चालू आहे. अगदी सकाळपासूनच जोरदार कार्यक्रम चालू आहे कारण मी भोगनाथ वाडीत कामाक होत आहे. मग सकाळपासून त्या ठिकाणची पूजा आरती त्याच्यानंतर भजना वगैरे ती सगळी ऐकत होते काम करता करता. आणि आत्ता रात्रीचे 10 वाजलेत त्या ठिकाणी भजन पण चालू आहे. आमच्या घराकडे आवाज येतात स्पीकरचो तर त्या ठिकाणी भजन चालू आहे. तर म्हटला व्हिडिओच्या माध्यमातून तुमका पण दाखवूया की गांगेश्वर मंदिरात कसो काय कार्यक्रम चालू आहे. तर मंडळी चला जास्त वेळ घेत नाही आता डायरेक्ट भेटाया गांगेश्वर मंदिरात आणि आता फटाफट व्हिडिओ सुरुवात करूया मंडळी. धन्यवाद. रोहन तर मंडळी सगळ्यांनी दर्शन घ्यावा श्री गांगेश्वर देवाचा. खूप चांगली अशी सजावट केलेली आहे एलेनी बघा समोरला घ्यावा दर्शन. भाविकांची गर्दी आहे आवाज येतो नाही. अमरनाथ आमच्या अमरनाथ तीर्थदेव तीर्थदेव आणि आमच्याकडे लावे असतात लाडू असतात तर थांब जरा ते बतासा बतासा देणार लाडू दे देणार. बतासा दे. हे लाडू घे हां ओके मंडळ आभार या हे एकनाथ हे आमदार भावी आमदार हा
अरे हो, असो असो का नमस्कार वगैरे कर सगळ्यांना इलेक्शनला उभे राहत जा ना सफारी सफारी वगैरे घातल्या ना म्हणून म्हणतोय काय रे विंट्या होय तर गेले गेले समर्थक पण दाखव हो हे बघ सगळे सगळे किती बरोबर आहेत ते बघायचे अरे हयसर चायची सोय केली जाता आणि हयसर सगळे पोरगे जमले होत अडे ह्यो शरद आमचो शरद नमस्कार भाऊ, नमस्कार अडे काय हा चायची सोय होय काय हा. तर ए टोप ठेवलेलो हा काय स्पेशल चायवाले ठेवले होय काय मग काय काय चाय गरमागरम चहा म्हणजे इलेले सगळे भाविक लोक चहा भेटणार इथे बरोबर हा तुम्ही पण घेऊन हो आम्ही घेतो हो महाप्रसाद आहे हा उद्या महाप्रसाद उद्या दुपारी महाप्रसाद होय होय तर मंडळींनो गरमागरम चहाची सोय केलेली हा लाडू 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 नको भाऊ घेतलंय लाडू घेतलंय उद्या पण या महाप्रसाद हो येतोय दुपारी हो ए मस्त हा चहा कोणी बनवली शरद लवकर होय का मी म्हटलं तो बसलो आम्ही म्हटलं त्यांना गेल्या दिसतं तसं नसतं बरोबर
थोडी मिठी नळीये हा अरे मंडळी कळिंगण मला कळिंगण कळिंगचे मालक दुकानदार होय काय दुकानदार प्रशांत गावकर हे हो यांचं दुकान तुमच्या होतं. वस्ती हा काय असा म्हणजे भाविकांका की भाविकांसाठी फुकट फुकट हो अरे वा चांगली सेवा दिला तुम्ही खरात या कलिंगड थंड हा या कलिंगड थंडवर ठेवलेला खाली फ्रीज मध्ये ठेवलेला याकच राहुला काय हो या ground हे याकच राहुला त्यांची गांगेश्वराची कृपा आहे त्यांच्यावर. होय होय. नाही फुकट वाटतात म्हणजे बघ ना थंडी भरपूर पडली हा त्याच्यामुळे दत्त्याची भजी थंड झाली गरमागरम भजी सप्त्याक गावता त्याच्यामुळे आम्ही हे बघा सगळे मित्र परिवार भजी घेतो हे बघा गरमागरम हात लावलाच तर हे बघा चटको बसता खूप गरम अशी भजी हा ए भरपूर गरम हा होय तो काय उपयोगाचा नाही हो बघ तर म्हणजे भजी खाऊया आणि त्याच्यानंतर गरमागरम चहा मेळात आमका मेळात अशा वाटताना मिळतली खूप मस्त भजी हा दत्त्याची भजी दरवर्षी दत्तू भजी फेमस ही फेमस भजी हैसर आणि वार्षिक हरिनाम सप्ताह असल्यामुळे त्यांना हे सेवा लोकांना देतात हो आणि याचं दुकान आमच्या कौसुली पोस्टाकडे याचं हॉटेल हा जर कोण खसून येला कौसुली पोस्टाकडे तर गरमागरम वडे भजी सगळा ते मिळताला प्रयाग वडापाव सेंटर खास अरे बघा गरम होय काय थंड हा वडे वडे वय काय भजी वडे काय भजी त्या वडे काय भजी भजी कायलीच घालून दिवा म्हणजे गरम होई थंडी लागता बाकी काय ना कारण आमका लय गरम घाली चटके लागले ये रे ये कृष्णा चालू करा अरे ये 9 किलो गिर्याकच कोण लाडू लाडूचे लाडू गिर्याकच कोण नाही चुरमुऱ्याचे आणि शेवाचे लाडू बंगाली खाजा हा दोघाच जण आज गिरवाय देवळाकडे हा बरोबर गिरोबाच्या हा येतो लो मग हा येतो लो हे काय स्वामी तुम्हारे जगण्याला स्वामी तुम्हारे जगण्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे
काय भाऊ यांच्याकडे काय तुझं व्हायचा लाडू कांदा लाडू मुळ्याचे लाडू साखरेचा कांदा गावकर महिला मंडळ का हा तिला काय मावाची वाट बघता हा काय बनवता तो पॅटीस गरमागरम हा बोल नाव व्हिडिओ बघतो असेच आम्हाला व्हिडिओ टीव्हीवर बघतो म्हणून मोबाईल मध्ये का टीव्हीवर नाव काय तुझा हा मोठ्यानं सांग आवाज नाही भूमी पूर्ण ओके थँक्यू हा असेच व्हिडिओ नवनवीन पाठवत राहा नमस्कार काय काय गरम भजी वडे तेल गरम आहे. काय हा? तेल गरम तेल तर गरम असताना हा गंगाराम साहेब नमस्कार थांब, आवाज येत नाही मग गंगाराम साहेब नमस्कार म्हटला हा, गंगाराम साहेब नमस्कार नमस्कार हा बोल सीडी व्यवस्थित पाठव अरे मग काय प्रश्नच नाही दोन चहा काय रे त्या बरोबर आहे घेतलं ना घेतलं हातात घेतलं. तर ह्याच्याकडे हे बघा गाजा साखरेचा गाजा कुरमुऱ्याचे लाडू खाजा बंगाली खाजा बिस्लरी पावभाजी सगळं याच्याकडे आणि काबुली 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 हा वडेवर इथे आपले मंथन साहेब आहेत आणि परब साहेब अरे सत्यम काय परब. बांधता बघूया सत्यम हो परब. परब साहेब नीलम कंट्रीचे नीलम कंट्रीचे खूप हा 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 गरमागरम नाही रे मंचुरियन मंचुरियन बनवता आणि हे तू काय बनवता रे ग्रेव्ही हा ग्रेव्ही ग्रेव्ही ओके आजी आमची आजी आली आहे तिकडे नमस्कार हो वहिनी नमस्कार नमस्कार हो बाळा गावकर पी पी चहा पी दुकान हात घालशील हा बोल हा गरमागरम देतो एकदा कशाचं परत मागच्या एकदा घालण्यात तर परत मागच्या आणि बघा ही आजी बसली हा नमस्कार घे मोबाईलला तिथे राहतात घे बोल हो. काय काय बोलतो पी 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 चहा पी चहा पी
मंडळींनो आता घरात जातो आम्ही, कारण आता 1:45 वाजले. घरात जाईनसारख्या वाटत नाही हा. कारण भजन तर अप्रतिम हा किर्लोस्करांचा. अजून काहीतरी शेतकरींसारख्या वाटतं. आपण सकाळी कामात पण जाता, तर त्याच्यामुळे मंडळी ह्यो व्हिडिओ मी हेच थांबवत आहे. ह्यो व्हिडिओ जर तुम्हाला आवडलो तर या व्हिडिओसाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि जर कोण चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब करून नसाल अजूनपर्यंत, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी. म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवीत राहून मंडळी. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या गंगारामचा तुमचा सगळ्यांचा राम राम मंडळी. तुमच्यापर्यंत आवाज येत का नाही सांगू शकत नाही, कारण पाठीमागे